आपल्याला सुंदर असं मटण बनवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपण अगोदर कढई ठेवलेली आहे, कढईत तेल टाकलेलं आहे, कांदा टाकून घ्यायचा। कांदा छान असा फ्राय होऊ द्यायचा। कांदा फ्राय झाल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला अद्रक, कोथिंबीर, लसूण। त्याला पण छान असं फ्राय करून घ्यायचं। कांदा लसूण मस्तपैकी असं फ्राय झाल्यानंतर टाकून घ्यायचं आहे आपल्याला टमाटर। टमाट्याला पण चांगलं फ्राय होऊ द्यायचं। टमाटर फ्राय झाल्यानंतर आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। कांदा लसूण अद्रक मस्तपैकी असं छान फ्राय झालेला आहे। तर आपल्याला खोबर पण टाकून घ्यायचं आहे, वाटलेलं खोबर आहे। खोबराला पण छान फ्राय होऊ द्यायचं। सर्व मसाले फ्राय झाल्यानंतर दुसरे मसाले टाकायचे आहेत आपल्याला। कोल्हापुरी मटण रस्सा बनवायचा आहे आपल्याला। तर छानपैकी असं फ्राय होऊ द्यायचं। फ्राय झाल्यानंतर आपण मसाले टाकून घेणार आहोत। मसाले टाकून घेऊनच मटण टाकणार आहोत। रस्सा तुम्ही करून बघा, खूप छान होतो आणि चव पण त्याची अप्रतिम लागते। छान आता थोडं तळत आलेलं आहे। तळल्यानंतर टाकायचे आहेत मसाल्यामध्ये। आपल्याला टाकून घ्यायचं आहे घरचं लाल तिखट, काळं तिखट टाकून घ्यायचं आहे, घरचा मसाला। नंतर आपण थोडीशी हळद टाकून घेऊ। हळद टाकल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला धने पावडर। धने पावडर टाकून घेऊ। जास्त रस्सा बनवणार नाही मी, थोडासाच बनवणार आहे। आणि कोल्हापुरी मटण रस्साचा मसाला टाकून घेऊ। नंतर टाकायचा आहे गरम मसाला। गरम मसाल्यानंतर टाकून घ्यायचा आहे आपल्याला बॅडगी मिरची, कलर येण्यासाठी। छान असा कलर येतो बॅडगी मिरचीनं। आणि नंतर आपल्याला काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। तर छानपैकी असे सर्व मसाले टाकून झालेले आहेत आपले। मसाल्याला पण फ्राय होऊ द्यायचं। फ्राय झाल्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे मटण। आता हे थोडे मसाले करपू नाही म्हणून आपण पाणी टाकून घेतो जरासं, जेणेकरून मसाले खाली चिकटणार नाहीत आणि करपणार नाही। तर मसाला आपला तयार झालेला आहे। जास्त मसाले करपू पण द्यायची नाही, तर करपू दिल्यामुळं चवीमध्ये याचा फरक पडतो, म्हणजे चव बिघडून जाते। छानपैकी असे मसाले तळलेले आहेत। आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे मटण।
छान असं मटण फ्राय होऊ द्यायचं. फ्राय झाल्यानंतरच आपण जरासं पाणी टाकून घ्यायचं. कोल्हापुरी झणझणीत रस्सा मस्तपैकी झालेला आहे. धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय बाय. टेक केअर.